आज आपण खास गणपती बाप्पांसाठी केळीचे मोदक बघणार आहोत। हे खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतात। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात। नमस्कार, मी दीपाली रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। केळीचे मोदक बनवण्यासाठी 7 ते 8 केळी घेतलेली आहेत। ही आता आपण सोलून घेऊयात। कट करून घेतलेली केळी आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊयात। हे पहा, केळीची पेस्ट बनवून रेडी आहे। पॅन मध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। यामध्ये आता आपण केळी परतून घेऊयात, म्हणजेच केळीची पेस्ट परतून घेऊयात। तूप गरम झालेलं आहे। यामध्ये आपण मिक्सरला पेस्ट केलेली केळी घालून परतून घेऊयात। ही आता आपण साजूक तुपामध्ये परतून घेऊयात। जेवढी वाटी केळ्याचा गर आहे तितक्या वाट्या आपल्याला साखर घालायची आहे। मिश्रण घट्ट व्हायला भरपूर वेळ लागतो। गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। यानंतर आपण पाव चमचा वेलची पूड घालूयात। वेलची पूड व्यवस्थित मिक्स करूयात। काजूचे मध्यम आकाराचे पीसेस करून ते सुद्धा आपण घालून घेऊयात। खाण्याचा जो लाल रंग आहे तो आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण पॅनला अजिबात चिटकवून द्यायचे नाही, सतत हलवत राहायचे आहे। हे मिश्रण आपण असंच थंड करायला ठेवूयात आणि यानंतर लगेचच आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। 1 तासानंतर हे पहा, मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। आता आपण साच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून मोदक तयार करायला घेऊया। असेच वेगवेगळे आणि सुंदर मोदक गणपती बाप्पांसाठी तुम्ही जरूर घरी बनवा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।